कृष्णा हरे हरे राम राम हरे राम 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 हरे हरे हरे. श्री कृष्ण. हरे कृष्ण. तर मागच्या वेळेला असं सांगण्यात आलं होतं की आपल्याला वारीबद्दल काही चर्चा करायची किंवा थोडक्यात म्हणजे आपण वैष्णव किंवा भागवत धर्म या विषयावर आज आपल्याला थोडंफार आपण चर्चा करू की आपण जे तत्वज्ञान ऐकतोय ते तत्वज्ञान कशा प्रकारे आलेलं आहे आणि ते आपल्याशी कसं संबंधित आहे. तर हा, तुम्हाला वारीविषयी काय प्रश्न असतील म्हणजे टेक्निकल असं नव्हे पण त्याच्याबद्दल असं काही जर असेल तर तुम्ही कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आपण त्यांनी सुरुवात करूया. नरेश नरेश हो, तेच बोलतो. तेच म्हणजे वारी करण्याचे काही असे विशिष्ट नियम आहेत का? म्हणजे हम्म. अमुक अमुक अशा पद्धतीनेच, किंवा आता माझे मामा वगैरे जाऊन आले किंवा वगैरे, तर ते माळ वगैरे आता घालतात आणि आता हम्म. म्हणजे त्यांना काही आहारामध्ये घरी थोडे म्हणजे नॉनव्हेज खाणारे आहेत, काही नाही खाणारे आहेत, असं म्हणजे हम्म. थोडं असं हे होतं. मग काही नियम असतील. मग आता हम्म. एकदा वारी केली तर पुढच्या वर्षी पुन्हा करावीच. वारी म्हणजे असं वारंवार असं हम्म. दिंडी म्हणजे आपण त्याच्या सोबतच राहावं का, असं म्हणजे काही प्रश्न येतात की आपण आपलं हे करून ते कसं करणार. एकदा केले तर, सुरुवात केली तर पुन्हा तेच करावंच लागेल का, असं म्हणजे ठीक आहे. जनरली जे असे कॉमन प्रश्न आहेत ते, जे हम्म. आपण कशी करू शकतो, पायीच करावी का किंवा बाय बस किंवा अशा असतात तेव्हा असं केलं तर, किंवा अन्य वेळा केली तर चालते का, किंवा आता जी आषाढी वारी आहे तशी पुन्हा एकदा येते कार्तिकी, आणि अन्य वेळा पण जातात लोक, तर नाही, तसं चार वेळेला केलं. असतात. वारी ज्या हा आता जी वारीची फॉर्म आहे वारीचा हा हा महाराष्ट्रात, हा. हे 4 वेळेला वारी करतात. एक आषाढी बरोबर. एकादशीच्या वेळेला करतात, हम्म. त्यानंतर कार्तिक एकादशीच्या वेळेला करतात म्हणजे त्याला उत्थान एकादशी म्हणतात. आता ही आषाढीची म्हणजे देवशयनी एकादशीच्या वेळची आहे. म्हणजे आता महाविष्णू झोपतात, 4 महिने ते शयन करतात महाविष्णू. तर त्यापूर्वी एकदा ही वारी असते म्हणजे ह्या तारखेपासून ते उत्थान एकादशी म्हणजे कार्तिक एकादशीच्या वेळेला. त्यानंतर चैत्र माघ महिन्यामध्ये एकदा करतात आणि चैत्र महिन्यामध्ये एकदा करतात, असे 4 वारी असतात. वारी ही जनरली असं आहे की ती एकदा सुरू केल्यानंतर मनुष्य सतत करतो. करतो बरोबर. परंतु वारीबद्दल असंही म्हटलं जातं की वारी ही एकदा तरी अनुभवली पाहिजे. अनुभवली पाहिजे. त्यामुळे आपण त्याचा अनुभव जर घेतला नाही, म्हणजे आमच्या वैष्णव संप्रदायामध्ये असं सांगितलं असतं, कायम आपल्याला सांगितलं जातं की जोपर्यंत आपल्याला एका उच्च रसाचं आस्वादन करत नाही आपण, बरोबर तोपर्यंत आपल्याला त्याची चवच माहिती नाही ना. बरोबर बरोबर. तर त्यामुळे जेव्हा आपण तत्वज्ञानातल्या सर्वोच्च रसाचं आपण आस्वादन करतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला काय मिळालं. तर त्यामुळे हा अनुभव आपल्याला जर करायचा आहे, तर तो करण्यासाठी आपल्याला एकदा त्याचा अनुभव घेऊन बघितला पाहिजे. गेलो. त्यामुळे जनरली जो एकदा वारीमध्ये जातो ना, तो दरवर्षी एकदा तरी वारी करतो. आता करतो. आपल्याला प्रापंचिक ह्याच्यातून कितपत जमेल हे हो. कमी जास्त होऊ शकतं, पण जे निष्ठेने वारी करणारे लोक आहेत ते वर्षानुवर्ष वारी करतात. वर्षानुवर्ष 40 आणि 45. हा, ह्या वारीबद्दल, या वारीच्या ह्याच्या पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की पूर्वीच्या काळी लोक ज्या वेळेला धामाला जायचे म्हणजे काशीला जायचे किंवा असे जायचे तीर्थयात्रेला जायचे, तेव्हा ते पायीच चालत होते. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा मनुष्य असा पायी जातो ना, तेव्हा तो जेव्हा घर सोडून गावाच्या वेशीपर्यंत जातो, त्यावेळी त्याची घराची आसक्ती कमी होते. ज्यावेळी तो गाव सोडून आणखी पुढे जातो, त्यावेळी गावाची आसक्ती कमी होते. अजून पुढे राज्य बदलून दुसऱ्या राज्यात जातो, त्यावेळी राज्याची आसक्ती कमी होते. असं करत करत ज्यावेळी तो धामाला पोहोचतो, तोपर्यंत त्याची आसक्ती पूर्ण संपलेली असते. आणि मग तिथून तो भगवंतांचे ते जे काय असेल ते प्रार्थना करून, जर काय आता तो घरी सांगूनच जाताना असं जात असे की मी काय जगलो वाचलो तर परत येईल. हो, आता जे अनुभव ऐकतोय वारकऱ्यांचे, ते म्हणतात आता सगळं पांडुरंगाचेच, हा, त्यांच्याच मग ते असेच असतात. तर त्यामुळं की वारी ही मुख्यतः पायी का करतात, तर तुमची सगळी आसक्ती सोडून येतात ते लोक. सोडून दिले. बरोबर.
आपल्याला जर भगवंतांच्या विषयी जर आसक्ती वाढवायची असेल तर भौतिक जगाविषयीची आसक्ती कमी व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिला गोष्ट. आता आपण सगळे चर्चात्मक जे आपण सगळं करतोय, भगवंताने भगवद्गीतेत जे सांगितलंय त्याला, ते सगळं आसक्ती कमी करण्याविषयीच सांगितलं. हम्म. परंतु आपण असं नुसतंच बसून अनुभव घेऊ शकत नाही त्या गोष्टीचा ना. म्हणजे आपण हातात मोबाईल धरणार आणि म्हणणार की मला कशाचीच आसक्ती नाही, असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे आता आमचे जे मार्गदर्शक आहेत, शिक्षा गुरु, त्यांनी परवा सगळ्यांना विनंती केली की आपण मोबाईलचा उपवास पण करायला पाहिजे एक दिवशी. की खरंय नुसतंच खरंय. उपवास आपण करून हो, फायदा नाही, तर मोबाईलचा पण उपवास हो, करायला शिकलं खरंय. पाहिजे. हम्म. तर तो हळूहळू जेव्हा आपण करू, म्हणजे हम्म. ज्यांना आता अशक्यच आहे की ज्यांचं कामच आता मोबाईलवर आहे, त्यांचं ठीक होय आहे. होय. परंतु त्यांनी सुद्धा भगवंतांच्याकडे प्रार्थना केली पाहिजे की माझी ही आसक्ती कशी कमी होईल. आता आपण जी इच्छा करतो ना त्याप्रमाणे भगवंत आपल्याला रिस्पॉन्ड करतात. आणि ऍक्च्युली कुठलीही गोष्ट आपण त्याचा भक्तीसाठी उपयोग करू शकतो. असं नाही की मोबाईलचा उपवास ही गोष्ट एक चांगली गोष्ट आहे, परंतु तोच मोबाईल आपण कशासाठी वापरू शकतो. आता आपण रोज वारीचे हे पाहतोय, लेक्चर ऐकू शकतो. म्हणजे चांगलं मटेरियल पण आपल्याला खूप हम्म. अवेलेबल आहे. तर बघा, आपण आता इंटरनेटचा वापर करतोय. इंटरनेटचा वापर हा चांगला आहे की वाईट आहे ह्याच्यावर भरपूर चर्चा होऊ शकते. परंतु इंटरनेटच्या वापरामुळे आपण ऑनलाईन झूमवरनं ही मीटिंग करू शकतो की नाही. तर आपण कशासाठी करतोय हे? भगवंतांच्या विषयी चर्चा करण्यासाठी करतो. जर आपण असं म्हटलं की नाही नाही मी इंटरनेट बघणारच नाही किंवा झूमवर येणारच नाही, तर हे आपण ह्या चांगल्या गोष्टीला मुकलो असतो आयुष्यात. आपल्याला वेगवेगळे असे माध्यम उपलब्ध करून दिले. हे माध्यम माध्यम आहे, आहे. कशी वापर करतो याच्यावर आपली आपली आसक्ती किंवा अनासक्ती ठरते. ज्या वेळेला श्रील प्रभुपाद अमेरिकेत गेले ना, त्यावेळी डिक्टाफोन होता. डिक्टाफोन डिक्टाफोन हो, हो. कदाचित आपल्याला माहिती असेल की डिक्टाफोन हा असा असतो की त्याच्यावर रेकॉर्ड करता येतं. हा. तर तो डिक्टाफोन हा त्यावेळी एकदम लेटेस्ट होता. हम्म. तर तो प्रभुपादांच्या त्या शिष्याने ज्यावेळी तो प्रभुपादांना दाखवला, त्यावेळी प्रभुपादांनी त्याचा वापर त्या संपूर्ण ट्रान्सलेशन करण्यासाठी केलं. की त्यांनी भक्तांना ते डिक्टाफोनवर ते रेकॉर्ड करायचे. प्रभुपाद फक्त रात्री 2 तास झोपायचे. म्हणजे त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते अत्यंत महान कार्य आहे. फक्त रात्री 2 तास झोपायचे, रोज सकाळी 3ला उठायचे आणि डिक्टाफोनवर रेकॉर्ड करायचे. ते रेकॉर्ड केलेलं आहे ते शिष्य ऐकायचे आणि ते ट्रान्सलेट करायचे, म्हणजे टाईप करायचे. प्रभुपादांनी जे सांगितलंय अमुक अमुक एका याचं भाषांतर अमुक अमुक असं. प्रभुपादांनी 80हून जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत, छोटी मोठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवद्गीता आणि भागवत यांचं संपूर्णपणे भाषांतर केलेलं आहे. आणि मग त्यांच्या शिष्यांनी, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलं त्यांनी पहिल्यांदा, आणि मग त्यांच्या शिष्याने जगभरामध्ये अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. त्या भागवताचे 18 स्कंद आहेत आणि एकूण 12 स्कंद 12 स्कंद आणि 18 खंड आहेत त्याचे. तर हा भागवत पुराण त्यांनी लिहिलं, तोच त्याच्यामध्ये पूर्णपणे काय वर्णन केलं की भागवत धर्म म्हणजे जो वैष्णव आचरणात आणतात त्याविषयी संपूर्ण माहिती आहे त्याच्यामध्ये. किंवा जे महाजन झाले संपूर्ण आपल्या इतिहासामध्ये, ज्यांनी भागवत धर्माचं पालन कसं केलं, त्यांच्या कथा, हे सगळं त्याच्यामध्ये आपण पाहतो की भागवत धर्मात ज्ञानोबा, तुकाराम हे पण सगळे भागवत भागवत आहे. धर्माचंच आचरण करतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे वारकरी आहेत ते सुद्धा भागवत धर्मीयच आहेत. ते पण असे तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे की गीता भागवत करीती पठण, अखंड चिंतन विठोबाच. त्यामुळे आपले जे वारकरी लोक आहेत त्यांचा सुद्धा जो फिलॉसॉफिकल बेस आहे तो भगवद्गीता आणि भागवत याच्यावरच आहे. आणि भागवतम हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये भगवंतांच्या भक्तांच्या कथा आहेत. तत्वज्ञान मांडलेलं आहे, पण ते तत्वज्ञान मांडताना भगवंतांच्या भक्तांच्या कथा आहेत त्याच्यामध्ये. भगवंतांचे जे महान भक्त होऊन गेले असे अनेक आहेत, आपल्याला माहिती नसेल. शिवाय भगवंतांचे अवतार, 22 अवतारांविषयी भगवंतांचे लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये दत्तात्रय हा पण एक अवतार आहे, भगवंतांचा अवतार आहे. आणि भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्ये सांगण्यात आलेलं आहे सगळ्याबद्दल. त्याच्यामध्ये भागवतम मध्ये असा श्लोक आहे की एते चांश कला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं. की हे जे सगळे अवतार आहेत ते सगळे अंश किंवा कला आहेत, पण भगवान श्रीकृष्ण हे मूळ पुरुष आहे.
आणि आपल्याला संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा पसायदानामध्ये सांगितलेलं आहे की भजी जो आदिपुरुषी अखंडित. भगवान विठ्ठलाला किंवा श्रीकृष्णाला आदिपुरुष म्हटलेलं आहे. आदिपुरुष म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. आदिपुरुष या शब्दाचा अर्थ वेगळा आहे की नाही. सर्वात पहिला प्रथम पुरुष जो आहे तो त्याला आदिपुरुष म्हणण्यात येतो. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये सगळ्या संतांनी विठ्ठलाचे श्रीकृष्णाचे जे काय हे केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, ते वर्णन आणि भागवत धर्माचं जे भागवत धर्मीय जे वर्णन करतात ते एकच आहे. भागवत धर्मीयच आहेत ते लोक. आता तुम्ही जे वारीबद्दल विचारलं, वारी म्हणजे काय आहे आधी ते समजून घ्यायला पाहिजे की मेन या भागवत धर्माचा जो पाया आहे. आपण पाहतो वारीमध्ये जेव्हा बालवृद्ध चालत जातात तेव्हा ते एकमेकांना काय म्हणतात, माऊली म्हणून संबोधतात. माऊली म्हणजे ते प्रत्येकाला प्रत्येकामधल्या परमात्म्याला पाहतात किंवा आदरार्थी संबोधतात. सगळेच नाही, नमस्कार करतात. प्रत्येकाला नमस्कार करतात. लहान असू दे मोठा असू दे. बालवृद्ध एकमेकाला, मोठे असतील लहानांना नमस्कार करतात. तर त्यामध्ये जेव्हा जात द्वेष वर्ण कशाचाही त्या धर्मामध्ये कुठलाही हे नाही राहत. भेद नाही, भेद सगळा गळून पडतो. हे म्हणजे वारी करणारे जे आहेत भागवत धर्मीय, त्यांच्यामधला मूलभूत सगळ्यात सिद्धांत काय की प्रत्येक जीव हा एक आत्मा आहे आणि त्याच्यामधले परमात्म्याला नमस्कार करतात. परमात्म्याला ते नमस्कार करतात आणि त्यांच्याबरोबर जाताना एकमेकांची सेवा करण्याची आपण वृत्ती कधी पाहिली असेल तर लहान मुलांना जे वारीमध्ये जे घेऊन जातात ना, तर ते कधीच म्हणजे कुणाला सगळेजण एकमेक घेतात की मी घेतो एकमेकाचं सामान पकडणे, एकमेकाच्या मुलांना हे करणे म्हणजे सेवा वृत्ती. म्हणजे ते जात असताना ती सेवा वृत्ती त्यांची पाहिली तर आपल्याला म्हणजे वाटते की खरंच म्हणजे हा जो भागवत धर्माचा आपण आता पुढे चर्चा थोडस आपण हे पण बघूयात आणि वारीचं त्याची साधर्म्य कसं आहे ते पण बघूयात. म्हणजे जो वैष्णव धर्म जो चैतन्य महाप्रभूंनी सांगितला तो आणि वारी मध्ये जे आपण पाहत होते ते सगळं कसं सारखं आहे हे आपण थोडक्यात बघूया. तर ही वारी एकदा तरी करून पाहावी असं म्हटलं जाते. तर का? कारण उच्चतर रस, जसं आपण आंबा, हापूस आंबा खाल्ल्यानंतर आपण पुन्हा आपल्याला म्हणजे दुसरे आंबे खाण्यामध्ये म्हणजे आपण खातो दुसरे आंबे, परंतु जो सर्वश्रेष्ठ जो रस घेतलेला असतो तो खाण्याची पुन्हा पुन्हा इच्छा होते. म्हणून वारी एकदा केल्यानंतर पुन्हा करण्याची इच्छा होते म्हणून पुन्हा पुन्हा केली जाते. त्याला असा नियम नाहीये की ती केलीच पाहिजे. इथं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन किंवा नियम नाहीये. तो त्याचा पुन्हा पुन्हा आस्वाद घेण्याची त्याची इच्छा आपोआप निर्माण होते. कारण ती इच्छा साधू संतांच्या मध्ये निर्माण होते. म्यूट आहात तुम्ही. आमच्या मनात कसं एक निर्माण झालं, तुकोबारायांनी आणि न्यायाधीशांनी सुरुवात केली अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे कीर्तन हे सर्व सुरू केलं. तर आमचा हेतू कसा असणार असं आम्ही बघतो. काय कारण सगळीकडे आता माध्यम तर आहेतच, म्हणजे सगळ्यांना म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन किंवा कीर्तन हे सगळं मिळतच आहे रेडीमेड. आता ही वारी करायची म्हणजे याचा अर्थ नक्की काय असायला पाहिजे. त्यावेळी त्यांनी ते वैकुंठ गमनला जायचं असं त्यांचं चाललं. म्हणजे आपण ते काशी एक तीर्थक्षेत्र मानतो आणि विष्णूचं आपण हे वैकुंठ हे मानतो. 2 तीर्थक्षेत्र भारतात मुख्य मानतो. तर नक्की त्यांनी म्हणजे कशासाठी केली असणार वारी, की त्यांना आपल्या परमात्म्याकडे जायचं होतं म्हणूनच. आता लोक पण जी वयस्कर मंडळी ते आजी आजोबा जे आपण बघतो करतात ते म्हणतात आम्हाला आता काही नको आहे या संसारात, आता जे मिळाले ते खूप झालं आणि आता आम्ही त्याच धामाकडे जातो. आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये एक आपण गोष्ट कसं बघायला पाहिजे? नाही, ह्याच्यात सगळ्यात पहिले एक गोष्ट काय बघितली पाहिजे की हे वारीमध्ये काय करतात, पादुका घेऊन जातात ना. बरोबर, पादुका. भगवंतांच्या पादुका डोक्यावर घेऊन जातात ना. भगवंतांची सेवा सेवा. सगळ्यात पहिला भागवत धर्माचं सगळ्यात जे आपण जे नेमकं भगवंतांची सेवा करणे. 3 गोष्टी सांगितल्यात भागवत धर्मामध्ये: जीवदया, नामरुची आणि वैष्णव सेवा. भागवत धर्म हा या 3 गोष्टींच्यावर आधारित. सिमिलर आहे का ही जगन्नाथ यात्रा सुद्धा सिमिलरच आहे तसं? त्याचं पण आपण नंतर बोलू. जगन्नाथ रथ यात्रेवर आपण जीवदया, नामरुची म्हणजे काय आणि वैष्णव सेवा म्हणजे ह्या वारी म्हणजे ह्या 3 गोष्टी होतात. जीवदया म्हणजे काय आहे की जीवदया म्हणजे एखाद्या आपल्याला आपल्या दृष्टीत तुम्हाला काय वाटतं जीवदया म्हणजे काय? कुठल्याही
प्राण्याविषयी वगैरे आपली भूतदया दाखवतो ती हा दया, म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे ती आपण पण जगावं, त्यांनी पण हा आता हे जगायला झालं, हे आपण वरवर तो पाहतो. जेव्हा आपण देहात्म बुद्धीने पाहतो त्याला ही जीवदया बरोबर आहे. पण खऱ्या अर्थानं संपूर्ण सगळ्या शास्त्रांचं सार असं आहे की पहिला जे भगवद्गीतेत आपण काय म्हणतो, आपण कोण आहोत? आपण शरीर आहोत का? आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. पाहिजे. मग आपल्या शरीरावरती जीवदया ही खरी जीवदया नसून जर आत्म्यासाठी आपण कोणी काही करत असेल तर ती खरी जीवदया आहे. कारण त्या जीवात्म्याला वाचवणं. मग आता त्या जीवात्म्याला कसं वाचवलं जातं, तर एकमेकाला आपण जर परमेश्वराचं नाव दिलं, विठ्ठल विठ्ठल, प्रत्येक जण एकमेक काय करतात ते तिथे येऊन नाव घेतात आणि दुसऱ्यांना संकीर्तन नाव करतात, एकत्र येतात. संकीर्तन, नाम संकीर्तन करतात. कारण का जीवदया आहे ही? जर एक भगवंताचं नाम आपण दिलं कोणाला, तर त्या जीवाचा पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रातून उद्धार होणार आहे. तो पुन्हा पुन्हा त्या जन्ममृत्यूच्या चक्रात पडणार नाही. मग ही खरी जीवदया आहे. जर तुम्ही औषध दिलं एखाद्याला, पण याचा अर्थ तो पुन्हा आजारी पडणार नाही असं होणार आहे का? नाही होणार. तो आजारी पडणार आहे का? त्याच्या पूर्वकर्मानुसार तो पुन्हा आजारी पडणार. पण जर त्याला कळलं की मला ह्या जन्म मृत्यू जरा जरा पण म्हणजे पुन्हा पुन्हा वार्धक्य येणार, पुन्हा जन्म होणार, पुन्हा मृत्यू होणार, पुन्हा व्याधी होणार आणि या व्याधीतूनच मुक्त व्हायचं असेल तर काय? तर आपल्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. परमेश्वराचा आपला संबंध काय हे जाणल्याशिवाय पर्याय नाही. आणि हे जर आपण कोणाला समजून देत असू तर ती खरी जीवदया आहे. म्हणून भगवंत 18व्या अध्यायात सांगतायत 65 सॉरी 68. नाही 68 हा श्लोक काय सांगतायत की नंतर होतो ना. 68वा श्लोकामध्ये सांगतात 18.68 य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैशत्य संशयः. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल आणि अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. मग आता हे परमगुह्य कुठलं आहे? तर त्याच्या आधीच्या श्लोकात सांगतात. 65व्या श्लोकात पहिल्यांदा काय सांगतायत 64व्या की सर्व गुह्यतमम, सर्व गुह्यतम काय आहे ते सांगतात. सर्व गुह्यतमम भूयः शृणु मे परम वच, माझं परम वचन ऐक. शृणु मे, शृणु म्हणजे ऐक, परमम वच. आणि काय कसलं? सर्व गुह्यतम, सर्व गुह्यतम असं काय आहे? इष्टोसी मे दृढमिती ततो वक्ष्यामि ते हितम. हे परमश्रेष्ठ मी तुला आता सांगतो ते ऐक. कारण काय सांग? तू माझ्या अत्यंत प्रिय सखा आहे. मग ते काय सांगते ते पुढच्या श्लोकात सांगते. 65वा श्लोक मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील, हे तुला मी प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. आणि मग शेवटचा श्लोक सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. आणि हे जो ज्ञान, हे परमगुह्य जो इतरांना सांगतो त्याच्या इतकं मला कोणी प्रिय नाही म्हणून सांगतो. आणि आपण जे वारकरी पाहतो तर आपण काय करतात ते दुसरं एकमेकाला फक्त विठ्ठलाचं नाम देतात आणि केवळ नाम घेऊन या जन्म भव जसं अनासक्त जसं जसं ते पायी वारी करायला लागतात ते हळूहळू जसे पुढे जातात ते एक 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 आसक्ती म्हणून केवळ आसक्ती शेवटपर्यंत कशाची राहते? विठ्ठलाची आसक्ती राहते. आणि त्या स्वतःच्या ह्याच्यातून प्रचार किती करतायत सगळेजण, किती आकर्षित होतोय आपण. ज्याला भक्ती नाही हृदयात तो पण आकर्षित होतोय. का आकर्षित होतोय? कारण हे परमगुह्य ज्ञान आहे, हेच ज्ञान आहे, हेच सार आहे. आणि भगवंताचं नाम म्हणजे भगवंतच आहेत आणि भगवंत हे सर्वाकर्षक आहे. म्हणून भगवंतांचं नाम घेणाऱ्या व्यक्तीला नाम ऐकून सुद्धा मनुष्य त्याच्याकडे आकर्षित होतो. बघा, एखादा माणूस श्रद्धावान नसलेला माणूस जेव्हा वारकऱ्यांना जाताना बघतो ना, तेव्हा तो त्या नामाकडे आकर्षित होतो, त्या टाळ्या मृदंगाच्या ह्याच्याकडे. कशासाठी? आणि तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? होतो जय जयकार गरजता अंबर मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट तरावया भवसागर. म्हणजे नामस्मरण करायला सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी. हा जर भवसागर पार करायचा असेल आणि तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं परत बाहेर यायचं असेल तर नामस्मरण घेण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. आणि वारीचा उद्देश मग हा स्वतः तुकाराम महाराज सांगतात काय आहे की उतरावया भवसागर रे. हा भवसागर जर पार करायचा असेल तर हा
दुसरा मार्गच नाही देण्याचा दुसरा मार्ग नाही. आणि ह्याचा पाया कोणी रचलाय? ज्ञान देवे रचिला पाया तुका झालासे कळस. म्हणजे संतच लोकांनी ही वारीची परंपरा सुरू केलेली आहे. मग त्याचा इतिहास 700-800 वर्षापासून असेल. म्हणजे सुरुवात कशी झालेली आहे की या संतांनी दिलेली आहे. पुंडलिकाने भक्त पुंडलिकाने पर्यंत सुरुवात केली. कारण मग त्यांचं ज्ञान ज्यावेळेस ज्ञानदेवानी ज्यावेळेस आणलं मग ते हळूहळू ते संत सगळे आले आणि मग ते सगळ्यात शेवटी तुकोबा आणि निळोबा हे आलेले आहेत. मग नंतर त्यांच्या पादुका घेऊन जाण्याची जी प्रथा सुरू झाली. मग त्याला ऑर्गनाईज केलं त्यांनी. तुम्ही जर बघितलं तर दिंडी, त्या हम्म. दिंडीमध्ये जे नाव एकदा नोंदवलं की ते परत परत नोंदवलं जातं. तुम्ही येणार आहे असं गृहीत धरून. आणि तेवढ्या या इतक्या वर्षांमध्ये कधी कुठला ऍक्सिडेंट झालाय, कधी कोण हे झालाय, असं कधी झालंय का? कुठे कोणाला काय ट्रॅफिक जाम झालंय, रस्ता जाम केलाय एक त्यांनी? डॉक्टर स्वतः सांगतात माझे काहीतरी हे तुटले होते, म्हणजे आपण स्वतः अनुभव दिला. 2 वर्षांनी पुन्हा आजार होते हा, म्हणजे एवढे त्यांना ते हे म्हणजे असं आहे. त्यामुळे हा. आणि तुका साधू संघ हा इतका महत्वाचा आहे. आपण नेहमी सांगतो साधू संघावरती आता हे सगळे पुन्हा पुन्हा का जाण्याची इच्छा होती? तो संघ जो तिथे मिळतो त्यांना, तिथे जी रुची मिळते, तो रस आहे. तो भगवंतांची सेवा करण्याचा रस आहे. तो रस तुम्ही एकदा चाखलात की तो तुम्हाला पुन्हा पुन्हा घ्यावा वाटतो. आणि तुकाराम महाराजांनी याचं वर्णन कसं केलंय, ते वैष्णवांचं वर्णन कसं केलंय? गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिळविती गळा, टाळा मृदंग काय ठाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा. तर वैष्णव कसे असतात? कपाळावर तिलक गोपीचंदन, गळ्यामध्ये तुळशीची माळा आणि मुखी हरिनाम. मग हे भागवत धर्माचंच तत्वज्ञान आहे सगळं. आता तुम्ही म्हणतात तसं वेगवेगळ्या प्रकारचे लोक ह्याच्यामध्ये होत असतील. काही जण आपला स्वतःचा बिझनेस करण्यासाठी जात असतील. परंतु जे शुद्ध भक्त आहेत त्यांचा उद्देश एकच आहे की विठ्ठलाचं दर्शन आणि त्या जात असताना सगळ्या वैष्णवांचा संघ घेणे आणि त्याच्याबरोबर जाताना तुळशी, म्हणजे जे भगवंतांना प्रिय आहेत त्या गोष्टीचा संघ घेणे. तुळस डोक्यावरून घेऊन जातात, हो. आपल्या संतांच्या पादुका आणि घेऊन हे जातात. 7.5 वर्ष चालू असणं म्हणजे अं, मोठी गोष्ट आहे. खूप हा, दिव्य आहे. मोठी गोष्ट दिव्य आहे. आहे आणि ते एवढं. थांबणार नाही कधीच. थांबणार थांबू नाही शकत कधी. नाही, कारण भगवंत आता जे तर उभे आहेत ते भक्तांना दर्शन देण्यासाठी उभे आहेत. त्यांनी ते लंडन पासून पण आता नवीन वारी सुरू केली, पादुका आणली आणि त्यांनी सगळीकडे 2 देतात. महिने आधी अरेंजमेंट केली. हे 22 दिवस म्हणजे खूप मोठं हे त्यामध्ये काय म्हणतात भगवंतांचं असं हे यंत्रणा आहे. आपल्याला ते समजेल थोडं अनुभवच घेऊन नाही, अनुभूती घेऊन. आपल्याला अनुभव म्हणजे म्हणजे तीन जे गोष्टी सांगितल्यात की नामरुची, जीवदया आणि जे म्हटलं वैष्णव सेवा. या तिन्ही गोष्टी वारीत घडतात. नामरुची होते की नाही? होते. म्हणजे काय होते की तिथे आपण गेल्यानंतर विठ्ठल आहे मुखामध्ये कधी येतं आपल्याला बापरे. कारण दुसरं काही बोलतच नाही तिथे. सगळं नुसतं जे काही चालू आहे त्यांचे अभंग आणि नाम, विठ्ठलाचा गजर नुसता. त्यामुळे नामरुची आपोआप होते. काय होते? कारण तिथे वैष्णवांच्या संघात आपण आहोत. वैष्णव आणि त्या संघात असल्यानंतर वैष्णवांची सेवा आपोआप घडते. एकमेकाला मदत करणे, एकमेकाच्या मुलांना उचलून घेणे, डोक्यावर सामान घेणे, कोणाचे पाय दुखत असते चेपून देणे, हो, सर्वच ते आपण बघतो. ह्या सगळं हे भागवत धर्माचं आहे की नामरुची जीवदया, म्हणजे एकमेकाला भगवंताचं नाम देणे. जीवदया म्हणजे काय? प्रचारच आहे ना एक प्रकार. प्रचार काय? प्रत्येक जीवाला भगवंतांना देणे हा प्रचार. म्हणून आता आपण भगवद्गीतेतलं बघितलं की भगवंत म्हणतात की माझा जो प्रचार करतो त्याच्या इतकं मला कोण नाही. ह्या भौतिक जगामध्ये सगळ्यात मोठं भय कसलं आहे? मृत्यू. सगळ्यात माणूस जर कशाला घाबरत असतो, मृत्यूला घाबरतो. त्याच्यापेक्षा कशाला दुसऱ्या कशालाही घाबरत नाही. पण जेव्हा तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होते आणि भगवंतांचं नाम प्राप्त होते ना, त्यावेळेला तुम्हाला त्या मृत्यूवर कशी मात करायची हे शिकवलेलं आहे याच्यामध्ये. आपल्याला आत्म्याच्या स्तरावर जीवन जगायला त्याचा सांगितलं. अर्थ भक्तांना मरण येत नाही असं आहे का? नाही. भक्तांना सुद्धा प्रत्येक जो जन्मला आहे त्याला मृत्यू आहे. भगवंत स्वतः भगवद्गीतेत सांगतात. जातस्य हि ध्रुव मृत्यू. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू होणार आहे. मग आपलं भगवंत रक्षण करतात असं जे सांगतात. ते कसलं रक्षण करतात? आपण जी साधना केलेली आहे, आपण जे या भक्ती जन्माला केलेली. भक्ती केलेली आहे त्याचं भगवंत रक्षण करतात. भगवंत म्हणतात की मला असं योगक्षेमम वहाम्य. मग हे योगक्षेम म्हणजे याचा अर्थ काय जण म्हणतील की बाबा तुमच्या घरातले एवढे म्हणजे काय ते फ्लाईट क्रॅश झाली, सगळे मृत्युमुखी पडले, भगवंतांनी त्यांनी भक्ती केली होती, त्यांनी वाचवलं नाही का भगवंतांनी? तर त्याच्यामध्ये भगवंत कधी ढवळा करत नाहीत. प्रकृतीचे नियम आहेत, जन्म मृत्यू हे चक्र चालू राहणार आहे.
मग भगवंत आपलं कसं रक्षण करतात, तर आपण जे केलेली साधना आहे, आपण जी केलेली भक्ती आहे, त्याचं रक्षण भगवंत करतात. आणि पुढचा जन्म जो मिळतो तो पुन्हा तुम्हाला एखाद्या वैष्णवांच्या संघामध्ये मिळणार, किंवा चांगल्या कुटुंबात, जिथे तुम्हाला कमी कमी याच्यात आपल्याला जास्त चांगलं आहे. चांगलं. आणि याचा भगवद्गीता स्वतः सांगतात की अशा आहे ना, मी अशा कुटुंबामध्ये जन्म देतो की जेणेकरून त्याच्या भक्तीची पुन्हा सुरुवात होऊ शकेल. आणि ती भक्ती अशी कुठेही थांबत नाही की पुढच्या जन्मात ती थांबली. एकदा भक्तीची सुरुवात झाली की ती जोपर्यंत तुमचं भक्तीचं पूर्णत्व म्हणजे तुम्हाला भगवत धर्माची प्राप्ती होत नाही किंवा भगवंताचं प्रेम प्राप्त होत नाही, तोपर्यंत ती पुन्हा पुन्हा तुम्हाला हे मिळत राहते. मग जन्म मृत्यू जराव्याधी जसं म्हटलं जातं की एखादं मांजर आहे, त्याचा जे जबडा आहे तो त्याच्या पिलासाठी काय आहे, सुरक्षित ठिकाण आहे. आणि तेच उंदरासाठी काय आहे, काळ आहे. काळ आहे. तसंच आहे, हा जो मृत्यू जेव्हा भक्ताला प्राप्त होतो तो त्याच्यासाठी सुखद आहे, कारण त्याला पुन्हा भक्तीची संधी मिळणार. आणि तोच एखादा जो भक्ती करत नाही त्याच्यासाठी त्याला ते पुन्हा भवसागरात ह्याच्यामध्ये भौतिक सुख मध्ये पुन्हा इंद्रिय तृप्ती करण्यासाठी पुन्हा त्याला जन्म मिळणार. आणि तो एका अर्थाने त्याच्यासाठी काळ आहे. भागवतामध्ये अजामेळाची कथा आहे. अजामेळ हा एक ब्राह्मण होता, पण त्याचं पतन झालं आणि तो एका वेश्येच्या प्रेमात पडला. तर त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. तर ज्यावेळी त्याचं वय झालं आणि जायची वेळ आली, त्यावेळी शेवटच्या क्षणी त्यानं हाक मारली मुलाला, नारायण अशी हाक मारली, आणि त्याचा मृत्यू झाला. तर त्याला नेण्यासाठी यमदूत आले आणि विष्णुदूत सुद्धा आले. तर त्या विष्णुदूत आणि यमदूतांच्या मध्ये जे संवाद झाले ते संवाद भागवतामध्ये आहेत. तर भगवान एवढे करुणामयी आहेत की त्यांनी शेवटी नारायणाचं नाव घेतलं. जरी त्यांनी आपल्या मुलाला हाक मारली असती तरी सुद्धा त्यांनी ते असं गृहीत धरलं की मला माझं नाव घेतो, नारायण हे माझं नाव घेतो. तर त्यामुळे विष्णुदूत जे आहेत ते यमदूतांना पाश टाकायला देत नव्हते. शेवटी ते जे त्यांच्यात संवाद झाला आणि त्या संवादानंतर शेवटी विष्णुदूत जे आहे ते त्याला वैकुंठाला घेऊन गेलं, म्हणजे भगवत आम्हाला घेऊन गेले. ऍक्च्युली ते जेव्हा संवाद झाला तेव्हा यमदूतांना आश्चर्य वाटलं की हे कोण आहे सुंदर दिसणारे, हे सुंदर भगवान चतुर्भुज आहेत, कारण ते विष्णू तेजस्वी होते ना ते विष्णुदूत. ते कोण आहे त्यांना प्रश्न पडला. आणि हे आता खरं तर हा मनुष्य जो आहे अजय, त्यांनी अत्यंत कुकर्म केलेले आहेत. म्हणजे अशा ह्याच्यात तो लिप्त आहे की व्याभिचार करतोय, नशापान करतोय, आणि ह्याच्यावर आमचा अधिकार आहे आता. आणि ते घेऊन जायला आले. तर असं काम त्यांना जे प्रश्न ते स्वतः साक्षात यमराजांच्याकडे जातात, ते विष्णुदूत जातात आणि हे यमदूत जातात. आणि तेव्हा यमराज सांगतात, त्यांना काय वाटत असतं की आमचे स्वामी यमराज आहेत, त्यांच्यापेक्षा कोणी मोठा नाहीये. म्हणून ते त्यांना विचारतात की हे असं असं झालं आणि हे का झालं. तर तेव्हा सांगतात की माझ्यापेक्षा आम्ही भगवान कोण आहेत हे भगवंतांच्या बद्दलचं ते ज्ञान देतात. आणि तेव्हा ते सांगतात की सगळे जे महाजन आहेत ते हे ज्ञान देतात, आणि यमराज हे एका महाजनांपैकी एक आहे. त्याच्यामध्ये स्वतः ते स्वयंभूर नारदश्च एक श्लोक आहे, मी तुम्हाला श्लोकामध्ये 12 महाजन आहेत भागवतामध्ये. ते महाजन कोण कोण आहेत, हे सगळेजण आहेत महाजन. त्यांनी भगवंतांचं सगळं दिव्य ज्ञान जाणलेलं आहे आणि भगवंत कोणात हे जाणलेले आहेत हे त्यांना सांगतात. आणि सांगतात की मी नाही तर माझ्यापेक्षा वरिष्ठ म्हणजे माझे जे स्वामी आहेत ते भगवान विष्णू आहेत, भगवान कृष्ण आहेत. आणि त्यामुळे ते विष्णुदूत आहेत. जे कोणी विष्णूंचे भक्त आहेत, ज्यांनी कोणी विष्णूच्या मुखात विष्णूंचं नाव आहे, ज्याच्या कंठी तुळशी माळ आहे, किंवा ज्यांनी ऊर्ध्वपुंड्र लावलेलं आहे, अशा या लोकांच्या तुम्ही वाटेलाही जाऊ नका असं यमदूतांना स्वतः यमराज सांगतात. आणि मग अजामेळाला भगवत गती प्राप्त होते. म्हणजे का सांगतात, कारण हे सगळं जे आहे ते वैष्णवांचे हे आहेत. पण याचा अर्थ असं नाही की केवळ आपण ऊर्ध्वपुंड्र लावलं पाहिजे आणि कंठी माळ घातली तर आपण भक्त होणार नाही. तर ते आचरण महत्वाचं आहे. कारण ह्या गोष्टी कशासाठी आहेत, ह्या गोष्टी करतो आपण कशासाठी, भगवंतांना प्रिय आहेत म्हणून त्या केल्या जातात. कारण हे जे दोन आहेत ते चरण आहेत भगवंतांचे, आणि त्याच्या खाली जे तुळशीपत्र आहे किंवा गोपीचंदन भगवंतांना प्रिय आहे म्हणून ते लावलं जातं. तुळशीशिवाय भगवंत स्वतः काही स्वीकारत नाहीत. एखादं तुळशीपत्र, आपण रुक्मिणी मातेची कथा माहिती आहे आपल्याला की तुला भाराची, तुळशीपत्र ठेवल्याशिवाय, तुळशीपत्र ठेवलं की आपण कृष्ण अर्पण म्हणतो. याचा अर्थ काय, हे आता भगवंतांना अर्पण. तसंच हा देह भगवंतांना अर्पण करायचा आहे म्हणून ह्याच्यावरती हे तुळशी माळ घालायची. म्हणजे हा देह आता भगवंतांच्या आपला राहिला नाही, तो आता त्यांच्या सेवेमध्ये आहे. ही भावना ज्यावेळी येते तेव्हा आपण माळ घातली पाहिजे.
त्याच्यासाठी नियम पालन केले पाहिजे. मग ते आपल्याला दिलेत की 4 नियम आहेत. आणि हे 4 नियम काय आहेत? कारण 4 धर्माचे खांब आहेत. कुठले खांब आहेत धर्माचे? तर सत्य, शौच, तप आणि दया, हे 4 धर्माचे खांब आहेत. आणि हे तपस्या. आता सत्य म्हणजे काय? आपल्या जर आपण ते सत्याचा नाश होतो धर्माच्या खांबाचा. हे 4 धर्माचे नाम कधी कोलमडून पडतात ते सगळं भागवतामध्ये सांगितलं की जर एखादा काय म्हणतात त्याला, जुगार खेळत असेल, म्हणजे खोटं बोलतोय ना. जुगार खेळण्याचा उद्देश हे काय? गॅम्बलिंग करतोय, म्हणजे सतत तो खोटं बोलतोय. जेव्हा तो करतो तेव्हा आपोआप त्यानं आयुष्यात जे सत्य प्राप्त केलेलं त्याचा नाश होणार. त्यामुळं आपल्याला 4 नियम सांगितले जातात की पहिल्यांदा आपण सत्यव्रत झालं पाहिजे. कुठलं हे कधी खोटं बोललं पाहिजे नाही. व्यापार, सट्टा खेळला नाही पाहिजे, जुगार खेळला नाही पाहिजे. हा एक धर्माचा खांब आहे. नंतर सांगितलेलं आहे व्यभिचार, शौच. परस्त्री संग करायला नाही पाहिजे, कारण त्याच्यानं आपलं पावित्र्य नष्ट होतं. पावित्र्य नष्ट शुद्धता नष्ट होते. त्याच्यानंतर तपस्या. तपस्या कधी नष्ट होते? नशापान केल्यानंतर. कारण नशापान केलेला मनुष्य काय करतो? सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे व्याभिचारी करेल, बाकी सगळ्या म्हणजे मांसाहारी करेल, या सगळ्या गोष्टींचा नाश कशाने होतो? आपल्याला नशापान केल्यामुळे होतो. त्यामुळे आपोआप नशापान केल्यामुळे आपण आयुष्यभरात जी काही तपस्या केली असेल ती सगळ्यांनी त्याचा नाश होतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की खरी तपस्या कुठली आहे माहितीये? की जेव्हा आपण एकांतात काय करतो ती खरी तपस्या. कारण आपण सगळ्यांना दाखवण्यासाठी करतो ती खरी तपस्या नाहीये, पण आपण एकांतात काय करतो ना ती खरी तपस्या आहे, ती केली पाहिजे. म्हणून नशापान करणे नी आपल्याला तपस्येचा नाश होतो. आणि दया, मांसाहार जर केला तर आपल्यातली दया बुद्धी नष्ट होते. कारण जीवाला मारून खाण्याची जी जर सवय लागली तर आपोआपच हृदयातली दया होते. आणि मग हे सगळे धर्माचे 4 खांब आहेत. आणि हे जेव्हा नष्ट होतील तेव्हा आपोआपच, म्हणून हे सगळे जे नियम पालन जर करतो त्यांनी हे तुळशी माळा जो तो गळ्यात धारण करतो आणि तो वारकरी आहे खरा. कारण तो कधीही नशापान करणार नाही, आपली पवित्रता राखेल, व्यभिचार करणार नाही, जुगार खेळणार नाही. आणि मग हे नियम पालन कर, मग तो जेव्हा माळ घालतो आणि भक्तांच्या संघात जेव्हा वारी करतो तेव्हा विठ्ठलाचं दर्शन होणार आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितले? दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. तर त्यामुळं सगळ्यांच्यावर पुत्रवत प्रेम केलं पाहिजे. वैष्णव कसे असतात? सगळ्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात. कारण ते सगळं एकालाच पिता मानतात आपल्या. भगवंत म्हणतात ना अहम बीज प्रदा, म्हणजे सगळी एकाच भगवंताची लेकरं आहेत. त्यामुळे ते सगळ्यांना भगवंतांची लेकरं म्हणून बघतात, सगळ्या जीवांना बघतात. ज्ञानेश्वर महाराजांनी कसं सांगितलं पसायदानामध्ये? भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सगळ्यांना एकमेकाविषयी प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. आणि मग काय पुढे झालं पाहिजे? वर्षत सकळ मनगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. ईश्वरनिष्ठ लोक भरपूर उत्पन्न झाले पाहिजेत. आणि ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच वैष्णव आहेत. तर त्यांचं पुढे त्यांनी हे काय दिलेलं आहे की चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. म्हणजे ते कसे असतात वैष्णव लोक? म्हणजे साधू संघाविषयी चाललंय म्हणून सांगतो की हे सगळे जे वैष्णव लोकांचं कसं आहे, कसे आहे ते? चला कल्पतरूंचे आरव, म्हणजे चालते बोलते कल्पतरू आहेत ते. कल्पतरूचं काम काय आहे? कल्पवृक्ष काय करतो? तुम्ही मागेल ती इच्छा पूर्ण करतो. ते त्यांना, लोकांना त्यांच्यापर्यंत जायची गरज नाही, ते स्वतः चालत येणार आहेत. त्यांना चालता बोलता चालते तीर्थ बोलते म्हटलेलं आहे. तीर्थ आहे वैष्णव हे. जसं असं म्हटलंय शास्त्रामध्ये की गंगा हे एक तीर्थस्थान आहे, परंतु गंगेकडे स्वतःला जावं लागतं तेव्हा ती गंगा आपल्याला पवित्र करते, आपलं पाप धुवून काढते. परंतु संत लोक आहेत जे ते स्वतःहून चालत येतात तुमच्याकडे. आणि तुम्हाला पवित्र करतात. आणि केवळ तुमचं पाप नष्ट नाही करत ते, तुमची पाप करण्याची वृत्ती नष्ट करतात. कधी कधी गंगेत स्नान केल्यानंतर सुद्धा पाप करण्याची वृत्ती नष्ट नाही होत, परंतु साधू संघ केल्यानंतर पाप करण्याची वृत्ती नष्ट होते. म्हणून लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी हे म्हटले. म्हणजे क्षणभर जरी साधू म्हणून आपण म्हणतो, आपण नुसतेच विचार करतो की साधू संघ येते घरा तोची दिवाळी दसरा. का? कारण खरंच साधू संघांचा क्षणभर जरी संघ केल्यानंतर आपोआपच हे सगळे अनर्थांची निवृत्ती होते. आणि त्यांची जेव्हा सेवा केली जाते तेव्हा त्याच्या एवढी हे भगवंताला प्रिय नाही. म्हणून भगवंत म्हणतात की माझा भक्त मला प्रिय जितका नाही आहे तितका मला माझ्या भक्तांचा भक्त प्रिय आहे. म्हणून आपण म्हणतो की हे जे माऊली ज्ञानोबा तुकाराम करत
भक्तांचा जयघोष करत हे जातात पुढे. आपल्याला वाटत असेल की विठ्ठलाच्या इतकंच ते भक्तांचा जयघोष करतात, संतांचा जयघोष करतात, कारण भगवंतांना स्वतःपेक्षा स्वतःचे भक्त जास्त प्रिय. म्हणून वैष्णव सेवा, जीवदया, नामरुची आणि वैष्णव सेवा हे भागवत धर्माचे 3 पिलर आहेत. त्या सगळ्याची पूर्तता करतात. आणि मग काय करतात, तिथं जाऊन भगवान विठ्ठलाचं दर्शन घेतात. ह्या दर्शनासाठी हजार हजार किलोमीटर चालत जातात फक्त. 1000 किलोमीटर चालणे ही छोटी तपश्चर्या नाहीये. तर ती तशी तपश्चर्या केली तर आपण मागच्याच आता परवा 4थ्या अध्यायामध्ये बघितलं की यज्ञ केला पाहिजे. त्या यज्ञामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. त्या यज्ञामध्ये एक तपश्चर्या हा एक यज्ञ आहे, तपोयज्ञ. तो तपोयज्ञ करतायत ते आणि पुन्हा वारकरी. पुढच्या अध्यायात मला सांगतात की यज्ञानाम जपयज्ञोस्मी. भगवंत सांगतात की सर्व यज्ञामधलं सर्वश्रेष्ठ कुठला यज्ञ आहे? जपयज्ञ. जपयज्ञ. स्वतः भगवंत भगवद्गीतेत सांगतात. त्यामुळं जपयज्ञ म्हणजेच नामरुची. आणि ती नामरुची निर्माण कधी होणार? आपण साधू संघ केला तरच होणार आहे. जर आपण भौतिक संघ म्हणजे इतर म्हणजे जे, कारण भक्तांचे भक्त कसे असतात माहितीये, भगवंत सांगतायत भगवद्गीतेत की मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंत कथयंतश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. म्हणजे माझे भगवद्गीतेत सांगतात भगवंत, माझे भक्त कसे असतात की मच्चित्ता, सतत माझ्यामध्ये त्यांचं चित्त रमलेलं असतं. मद्गत प्राण, मलाच ते आपल्या हृदयाचं प्राण मानतात. बोधयंत परस्परम म्हणजे केवळ स्वतःसाठी नाही, तो आपल्या एकट्याची साधना नाहीये. बोधयंत परस्परम. आणि काय बोधन करतात की भगवंत श्रेष्ठ आहेत, आपण कसे भगवंतांचे अंश आहोत, भगवंत आपले कसे, आपण त्यांचे दास आहोत. आपण कथयंतश्च माम नित्यम, माझ्याबद्दल सांगतात नित्यम, नेहमी एकमेकांना कथा सांगतात आणि तुष्यंतीच्या रमंतीच्या, आणि त्याच्यामध्येच रममाण. त्याला म्हणले भक्त, त्याला म्हणले वैष्णव भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे तेच करत असतात कार्य वैष्णव. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा पुढे काय सांगितलंय, चेतना चिंतामणींचे गाव. चिंतामणी हे रत्न आहे, ते तुमच्या कुठली पण चिंता, सगळ्या चिंता हरण करू शकतं. तर ते कसे आहेत, सजीव आहेत, ते चेतना सजीव आहेत ते. आणि बोलते जे अर्णव पियुषाचे, म्हणजे पियुष म्हणजे अमृत, बोलते जे अर्णव म्हणजे समुद्र, बोलणारे समुद्र आहेत ते, अमृताचे बोलणारे समुद्र आहेत. आणि ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो, ते सगळ्यांसाठी सज्जन आहेत आणि सगळ्यांसाठी सोयरे आहेत. असे असतात वैष्णव लोक. त्या वैष्णवांचा आपण जर संघ घेतला आणि जर आपण जर वारीला, तुम्ही म्हणता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वारी एकदा केल्यानंतर मनुष्याला पुन्हा पुन्हा करण्याची आपोआप रुची निर्माण होते. त्याला कुठले नियम असतील असे नाही आहेत, कारण फक्त भगवंत सांगतायत की तुम्ही फक्त माझ्या भक्तांच्या संघात या आणि वारी करा. म्हणजे बघ आपोआप तुम्ही फक्त भक्तांच्या संघात राहणं हे फार आवश्यक आहे. ती वारी होऊन जाते. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. आणि मग तिथे गेल्यानंतर ती माळ मिळणार, हे गोष्टी सगळ्या आपोआप घडणार. त्याच्यासाठी तुम्हाला इथं बसून प्लॅनिंग करायची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त भक्तांच्या संघात जायचंय आणि मग भक्त आपोआपच कशी जीवदया करतात आणि कशी आपल्यावर कृपा करतात. कारण वैष्णवांच्या कृपेशिवाय भगवंत मिळतच नाही. मुंबईच्या लोकलच्या गर्दीमध्ये कसं तुम्हाला डब्यात चढत फक्त दरवाजासमोर जाऊन उभारता की नाही तुम्ही, लोक आपोआप ढकलतात तुम्हाला. तसं आहे, तुम्ही वैष्णवांच्या संघात गेलात की आपोआप तुम्हाला भगवंतांच्याकडे घेऊन जाणार. हरे कृष्ण सर. आम्ही ज्यावेळी इस्कॉन मध्ये आलो नव्हतो, म्हणजे हे हरे कृष्ण हरे राम मंत्र म्हणतो ना आपण, त्यावेळी आम्हाला सुद्धा असं वाटलं नव्हतं की म्हणजे इस्कॉनचे जेव्हा आम्ही जोडलो गेलो त्यावेळी कळतं की म्हणजे वारीचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष नाही घेतलाय, पण इस्कॉनचे ज्यावेळी जोडलो ना त्यावेळी समजलं की आता ती एक दिवस जरी सत्संग चुकतो रविवारचा तरी जीव कासावीस होतो. कारण ना इस्कॉन हे म्हणतात ना सुख का आनंद, तो हा करेक्ट आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण हे भागवत धर्मच आहे ना. इस्कॉन म्हणजे नाव जरी हे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस हे नाव कशासाठी आलंय की प्रभुपादाने परदेशात जाऊन हे केलं आणि ती ही संस्था तिकडे रजिस्टर झाली म्हणून नाव परदेशी आहे. परंतु हा सगळा जो काही जे तत्वज्ञान आहे ते पूर्ण भागवत धर्मच आहे. त्यात काहीही भेद नाहीये. जो वारकरी अंगीकारतायत आणि जे इस्कॉन मध्ये आपल्याला सांगितलं जाते. पूर्वी आम्ही गमतीने मी म्हणायचो की हे आंतरराष्ट्रीय वारकरी आहेत. तर ते वारकरीच आहेत इस्कॉनचे लोक, पण आंतरराष्ट्रीय वारकरी आहेत ते. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही.
आणि आता आपण पाहतो की सेम जगन्नाथपुरीचे पण थोडक्यात आपण नाही करूयात की जगन्नाथांच्या बद्दल कोणी कोणी ऐकलंय यापूर्वी? जगन्नाथांच्या बद्दल कोणी ऐकलंय यापूर्वी की आपल्याला विठ्ठल हो, तर माहिती ऐकलंय. आता आता हो, ते माहिती म्हणजे कसं, ते ओडिसाला त्यांचं मूळ स्थान आहे, पुरीला. आणि त्यांची पण रथयात्रा असते. त्यांचे म्हणजे असे कृष्णाचाच अवतार म्हणतात ते ओडिसात. ते तर म्हणजे खूपच म्हणजे म्हणेन आपले वारकरी खूप साध्या पद्धतीने पण शिस्तबद्ध पद्धतीने करतात. ते पण करतात, पण त्यांची रथयात्रा खूप मोठी असते. म्हणजे हो. खूप वगैरे खूप, आणि चमत्कार वगैरे त्यांनी खूप असे म्हणजे तिथे अनुभवलेले आहेत. तर त्यात मला एक प्रश्न सारखा पडतो. ते म्हणतात की आता भगवान 15 दिवस आजारी पडतात. तर ते हो. काही कळलं मला. तर ते चेक करतात डॉक्टर, ते पण दाखवलं होतं. तर ते काय म्हणणं आहे मला कळलं नाही. म्हणजे असे काही चमत्कार असतील तिथले. हे लिहिलं आहे, त्याला लिहिला म्हणतात. हा, पण आपल्या विठ्ठलाला सुद्धा जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आपण शाल गुंडाळतो. जेव्हा होय, उन्हाळा होय. येतो तेव्हा त्यांना सरबत दिली जातात. किंवा जेव्हा आता हम्म. चातुर्मास, आपल्या चातुर्मासामध्ये भगवंतांचं दर्शन घ्यायला जेव्हा वारकरी येतात ना, तेव्हा त्याला तो कंटिन्यूस उभा असतो म्हणून त्याला लोड दिला जातो तुम्हाला टेकायला. माहितीये का ह्या विषयावर, की ज्या वेळेला पंढरपूरमध्ये कलेक्टर बदलले, आणि ज्यावेळी त्यांनी बघितलं की हे असे रांग लावून येत आहेत आणि एवढे 24 तास दर्शनासाठी रांगेत उभे असतात, त्यावेळी त्यांनी सांगितलं की नाही नाही, तुम्ही एवढं दर्शन एवढं कमी ठेवायचं नाही, तुम्ही रात्रभर 24 तास चालू ठेवा दर्शन. तेव्हा बरोबर, त्याने बदल वारकऱ्यांनी तेव्हा सांगितलं की नाही, भगवंतांना विश्रांती पण पाहिजे. विश्रांती पण पाहिजे. 24 तास उभे राहू बरोबर. शकत नाहीत भगवंत दर्शन नाही, देण्यासाठी. हे बरोबर. वारकऱ्यांनी स्वतःहून सांगितलं. ही भक्ती आहे. हे त्यांचा बघते भाव बघा खरं. तुम्ही. ते वाव. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून बघत होते. हम्म. भक्त हे भगवंतांना एक व्यक्ती म्हणून पाहतात. आपल्यातलाच एक कोणतरी. यद देवे यद देहे तद देवे. म्हणजे जसं मी आहे, मला स्नान केल्यानंतर आजारपण येणार, तसंच जगन्नाथ हे आपल्याला माहिती आहे की स्वतः भगवंत आहेत, परंतु ते काष्टापासून बनवले आहेत. त्यांना स्नान नाही घातलं जात. परंतु एक दिवस आहे जो माझ्या मते आषाढ शुद्ध द्वितीया. तर त्याच्या अगोदर वर्षातून एकदा स्नान घातलं जातं. त्यावेळी भगवंतांचा भाव असा आहे की भगवंतांना आज स्नान घातलं, त्यांना थंडी वाजते, त्यांना आजारपण ताप येणार आहे. म्हणून त्यांना ते केलं, कारण ते कधी स्नान करत नाहीत, कारण ते काष्टाचे पासून आपण त्यांचे हे म्हणजे ते स्वतः प्रकट झालेले आहेत काष्ट रूपामध्ये. त्यामुळे ते जेव्हा त्यांना मग भगवंत त्या पद्धतीने त्यांची काळजी घेतात 8 दिवस आता. आणि त्याच्या मागचं दुसरं आहे असं की त्याच कालावधीमध्ये त्या विग्रहांचं हे केलं जातं. म्हणजे म्हणतात ना काय, कलेवरम 12 वर्षानंतर. हा, तर त्याचं पुन्हा कलेवरम केलं जातं. म्हणजे 12 पुन्हा वर्षानंतर. त्यांचं पुन्हा, आता ते काष्टाचे असल्यामुळे त्याच्या म्हणजे थोडेसे रंगरंगोटी त्यांची केली जाते. त्या दिवशी त्यांचं दर्शन बंद असतं 8 दिवस, जे काय असेल. आणि त्यावेळी भगवंत फक्त 8 दिवस ना आजारी असल्यामुळे त्यांना फक्त काढे दिले जातात, किंवा हा भक्ताचा भाव आहे. कारण भक्त त्यांना एक व्यक्ती म्हणून भक्तांसाठी भगवंत काहीही स्वीकार करतात. आजारी होणं स्वीकारतात, 24 तास दर्शन देणं स्वीकारतात, भगवंतांनी त्यांना बंद करून ठेवलं शयन करावं तर शयन स्वीकारतात. का? कारण भगवंत भावाचे भुकले. जसं भक्ताची गरज आहे, भक्ताला जसं हवंय तसं भगवंत तशा पद्धतीने ते स्वीकार करतात. तुम्ही जसं त्याच्याशी आदान प्रदान कराल, त्याप्रमाणे भगवंत आदान प्रदान करतात. आणि भगवान श्रीकृष्ण हे एकमेव असे आहेत की जे भक्तांची कुठल्याही पद्धतीने आदान प्रदान करू शकतात. आपण भगवद्गीतेच्या पहिल्या उपोद्घातमध्ये बघितलं की भगवंत 5 प्रकारे, भक्त जो भगवंतांची 5 प्रकारे संबंध ठेवू शकतो. शांत भावामध्ये ठेवू शकतो, दास्य भावामध्ये ठेवू शकतो, साख्य भावामध्ये ठेवू शकतो, वात्सल्य भावामध्ये ठेवू शकतो आणि माधुर्य भावामध्ये ठेवू शकतो. हे 5 प्रकारचे रस आहेत. या 5 प्रकारचे 800 बरेच रस आहेत, परंतु हे मुख्य हे रस आहेत 5 की ज्याच्यात मध्ये आदान प्रदान केलं जातं भगवंतांची. तर जसं पांडुरंगाला पण चंदनाची उटी लावली जाते, किंवा उन्हाळा आला की चंदनाचे पूर्ण लेपन केलेलं पाहिलं असेल आपण. लेपन केलेलं त्यांना कधीतरी पाहिलं असेल, पूर्ण शरीराला अंगाचा दाखव. मग तसं जसं आपल्याला होतं, हो, पाहिलंय. म्हणजे हा दृष्टीमधला भेद आहे की एखाद्या मूर्तीमध्ये त्या मूर्तीला मूर्ती समजणं आणि त्या मूर्तीला साक्षात प्रतिमा नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्र म्हटलेलं. ते भक्त आहेत, ते तो साक्षात उभा म्हणून पाहतात.
ते असं, आणि तो एक व्यक्ती आहे म्हणून त्याच्याकडे पाहतात. आणि तो आहेच, कारण भगवंत तिथे उभे आहेत, ते भक्तासाठीच उभे आहेत. कारण काय, कशासाठी आहेत? योगे 28 विटेवरी उभा. कशासाठी उभे आहेत ते? भगवंतांचं दर्शन देण्यासाठी. पुंडलिकाने सांगितलं की ही वीट घ्या, या विटेवर उभं राहावा 28व्या युगामध्ये. कोणाला? भक्तांना दर्शन देण्यासाठी उभं राहतात. ते ऍक्च्युली त्यांना गरज नाहीये. ते द्वारकेचे राजा आहेत ना, ते द्वारकाधीश आहेत. तर ही जगन्नाथांची द्वारकाधीश. 2 मिनिटात मी सांगते कथा, की ते अशा रूपात का आहेत. कारण आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की ते अशा वेगळ्या रूपामध्ये का आहेत. तर असं आहे की जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा हे तिघं भावंड आहेत, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि ते लहानपणी त्यांचा जो लहानपणाचा काळ एकत्रित जो आहे, तर लहानपणापासून त्यांनी ज्या कुठे आले गोकुळामध्ये, आणि त्यांचं हे झालेलं आहे, किंवा मथुरेमध्ये, व्रजभूमीमध्ये ते एकत्र वाढले. आणि त्यामुळे त्यांचा जो हे आहे, त्यांचं म्हणजे जसं आपण बघतो की एखाद्या मुलीला माहेराप्रती किती ओढ असते, तसं त्यांच्या त्या जुन्या लीलाविषयी त्यांना फार आकर्षण, म्हणजे लहानपणापासून. जेव्हा ते द्वारकेत आले तरी सुद्धा ते सतत कृष्ण किंवा म्हणजे बलराम होते ह्यांना त्या खूप आठवणी यायच्या आपल्या बालपणीच्या, किंवा ज्या गोपींच्या समवेत त्यांच्या लीला होत्या, या सगळ्यांच्या खूप आठवणी यायच्या. आणि ते ऐकल्यानंतर भगवंत नेहमी, आपण पाहतो ना आपल्याला जुन्या आठवणी आल्या की आपण किती हे होतो, हळवे होतो. हळवे होतो, तसे ते पण भाव विभोर व्हायचे. मग एकदा द्वारकेमध्ये काय झालं, सगळ्या राण्या विचारतात रोहिणी मातेला की भगवंत नेहमी मथुरेचं व्रजमधल्या आठवणी निघाल्या की खूप असे हे होतात, भाव विभोर होतात. अजूनही आमच्यासोबत इतकं आम्ही त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ते नेहमी त्याच आठवणीत रमलेले असतात. तर हे कसं काय? तर तेव्हा त्यांच्या कथा आम्हाला सांगा पूर्वीच्या, की काय त्यांना एवढं तिथे आकर्षित करतंय. मग त्या म्हणतात की ठीक आहे, मी हे तुम्हाला सांगेन, पण तुम्ही हे जर सांगता ना, त्यांनी जर पुन्हा हे कृष्ण बलरामाने ह्या कथा ऐकल्या तर ते खूप भावविभोर होतील. आणि त्यांना पुन्हा ते जर ते ह्याच्यामध्ये गेले तर त्यांना पुन्हा नॉर्मल स्थितीत आणणं कठीण होईल. तेव्हा आपण असं करूया, मी हे कथा सांगेन पण ह्या कथा त्यांनी नाही ऐकल्या पाहिजेत. मग ठीक आहे असं समजून ठरवतात की सुभद्रा आहे, तिला सांगतात की तू दरवाजावर उभी राहा, आणि ते कृष्ण बलराम जर आले तर आम्हाला सांग. आणि मग त्या सगळ्या राण्यांना, 108 राण्या, 16,108 राण्यांना त्या रोहिणी माता आणि यशोदा माता ते सगळे म्हणून भगवंताच्या बालपणीच्या कथा, त्या सगळ्या जुन्या आठवणी सांगायला लागतात. आणि ती कान लावून सुभद्रालाही खूप हे वाटते, इच्छा, उत्सुकता काय, मग ती सुद्धा दरवाजाला कान लावते. आणि ती कान लावून ते सगळ्या ऐकत असताना ती इतकी विसरून जाते की इकडे कृष्ण बलराम कधी येतात तिला कळतच नाही. आणि कृष्ण बलराम येतात आणि पाहतात हिने कान लावले दरवाजाला, तर काय चालू आहे, मग ते सुद्धा कान लावतात. मग हे तिघे जेव्हा कान लावतात आणि ते पुन्हा आपल्या बालपणीच्या सगळ्या कथा ऐकतात, सगळ्या ऐकतात, त्यांना त्यांची स्थिती इतकी भावविभोर होते की त्यांचे शरीरावर त्यांचा कंट्रोल राहत नाही, आणि त्यांचे असे डोळे बाहेर येतात, त्यांचे हात पाय असे ते आकसून आत येतात. आणि हे अवस्था जी असते ती फार वेगळी, अद्भुत त्यांचं तर दर्शन असतं. आणि तितक्यात तिकडे नारद मुनी येतात, आणि ते नारद मुनी पाहतात की हे काहीतरी वेगळं अद्भुत दिव्य दर्शन आहे म्हणून ते पाहतात. परंतु जेव्हा नारद मुनी येतात तेव्हा हे तिघही भानावर येतात. आणि मग नारद मुनी त्यांना एक रिक्वेस्ट करतात की हे तुमचं अद्भुत दर्शन आहे, ते पुन्हा कलियुगातल्या लोकांना पाहायला मिळालं पाहिजे, ही मी तुम्हाला विनंती करतो. हे नारद मुनी सुद्धा एक वैष्णव आहेत, कृपाळू आहेत. त्यांनाही वाटतं की आपण जे अनुभव घेतला तो दुसऱ्यांना दिला पाहिजे. जीवदया म्हटलं ना आपण, जीवदया तीच त्यांनाही केली. आणि त्यांनी आजपर्यंत अनेक जीवांचा उद्धार केला, जसं मृगारीचा केला, वाल्याचा वाल्मिकी झाला त्याचा केला, ध्रुव बाळांना केला, असे आपण कितीतरी मुलांचा केला. असं ते जे वैष्णव कृपाळू असतात तसे ते नारद मुनी म्हणतात की हे अद्भुत दर्शन सगळ्या कलियुगातील लोकांना मिळालं पाहिजे, आणि ते तथास्तु म्हणतात भगवान. आणि मग पुन्हा कलियुगामध्ये पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरीमध्ये भगवंत या रूपामध्ये प्रकट होतात. ही आता कथा आपण पुन्हा एकदा कधीतरी पाहू, की वेळ आहे का किती? हा, तर त्या रूपामध्ये प्रकट होतात. तर तिथला जो राजा असतो तो भगवंतांनी प्रकट व्हावा अशी त्याची इच्छा असते इंद्रद्युम्न म्हणून. आणि ते आवाहन करतात, आणि मग त्यांच्या स्वप्नात येतात भगवंत, आणि मी अशा प्रकट होणार आहे हे सांगतात. आणि मग त्याची कथा आहे की ते कसे असे प्रकट होतात, की विश्वकर्मा स्वतः ते सांगतात की ते बनवायला येतात विग्रह. आणि विश्वकर्मा सांगतात की मी 1 महिन्याच्या आत, मी 21 दिवसांच्या आत मी हे विग्रह बनवेन, परंतु एक माझी अट अशी आहे की कुणीही आत यायचं नाही, डिस्टर्ब करायचं. आणि मग ते विग्रह ते बनवायला लागतात. आणि मग राजा काही दिवस होतात, 15 दिवस होतात, आणि त्यांना वाटतं की आवाज आपण येते कमी होते. मध्ये राणी म्हणते अहो ते संपलंच ना का, आपण जाऊयात.
पण बघून त्यांनी विश्वकर्मा म्हणजे हे सृष्टीचं निर्माण करते आहेत ना, सगळं जे आहे ते विश्वकर्माने केलेलं आहे. सृष्टीचे नाही म्हणजे देवतांचे हे आहेत ते आर्किटेक्ट देवतांचे. त्यांनीच त्या विग्रहाचे हे केलं आणि मग ते कान लावून ऐकतात तर आवाज बंद झालाय. आणि मग अजून काहीच प्रतिसाद नाही आणि काहीच नाही. त्यांचा खूप 2-3 दिवस वाट पाहतात, त्यांचं खूप चलबिचल होते आणि शेवटी एकदाच ते दरवाजा उघडतात आणि ते दरवाजा उघडलं तर ते जे विग्रह असतात ते अर्धवट स्वरूपात असतात. त्यांचे हात पाय आत असतात, डोळे मोठे मोठे असतात, म्हणजे ते पूर्ण व्हायच्या आधीच ते आहेत. आणि मग तशाच विग्रहांची स्थापना इंद्रद्युम्न महाराज करतात. कारण इंद्रद्युम्न महाराजांना मग भगवंत स्वप्नात साक्षात्कार देतात की नाही, माझी इच्छा होती आणि कधी अशा रूपामध्ये साठी आणि नारद मुनींना मी दिलेल्या ज्या शब्दासाठीच मी या रूपात प्रकट झालेलो आहे आणि म्हणून ते प्रकट होतात. आणि तेच जगन्नाथ जगावाला कृपा करण्यासाठी, स्वतःच दर्शन देण्यासाठी दरवर्षी वर्षातून एकदा रथात स्वतः येतात बाहेर. आणि ते जगाचे नाथ आहेत. जगन्नाथ म्हणजे काय, जगाचे नाथ आहेत. म्हणजे तुम्हाला जरी वेळ नसला आत जाऊन दर्शन घ्यायला तर म्हणतात नाही मी जातो बाहेर आणि जीवाचा उद्धार करतो. म्हणून ते स्वतः बाहेर येतात आणि संपूर्ण वर्षातून आषाढ शुद्ध द्वितीयेला दरवर्षी जगन्नाथपुरीमध्ये ती यात्रा निघते. आणि ते जगन्नाथ हे एकमेव असे आहेत भगवंत की तेच विग्रह बाहेर येतात. म्हणजे उत्सव मूर्ती आणि हे वेगळं वेगळं नाहीये. मूळ विग्रह जे आहेत ते विग्रह स्वतः साक्षात बाहेर बाहेर येतात, साक्षात बाहेर येतात. कारण इतरकडे आपण पाहतो पालखीतून नेणारे विग्रह छोटे पालखीचे मंदिरात वेगळे विग्रह असतात, पण तसं इथं होत नाही. तर त्यामुळे आणि तसं आपल्याला याच्यात पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे, रथे तु वामनं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते, की जेव्हा आपण भगवंतांना रथात बसलेलं बघतो वामन महिन्यामध्ये, जेव्हा भगवंत आषाढ महिन्यामध्ये वेगळे 12 महिने आहेत, जसे आपण चैत्र वैशाख म्हणतो तसेच भगवंतांच्या नावावरून त्यांचे 12 महिने आहेत. म्हणजे आपण उदाहरणार्थ बघतो की दामोदर मास, पुरुषोत्तम मास आपल्याला माहित असेल, पुरुषोत्तम मास, तसा चैत्राला विष्णू मास म्हटलेले आहे. अशी नावं आहेत भगवंत, मधुसूदन मास, तसं आषाढाला वामन मास म्हटलेलं आहे. या वामन महिन्यामध्ये जो कोणी रथावर बसलेल्या भगवंतांचं दर्शन घेतो तो पुन्हा त्याला पुनर्जन्म नाही असं शास्त्रामध्ये सांगितलं. त्यामुळं तेच वैष्णव लोक जसं वारी करतात तसंच जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांच्या रथावरती दर्शन घेण्यासाठी त्यांचा जो दोर आहे त्याचा उद्देश असा आहे की भगवंतांना स्वतःकडे खेचणे. आणि तो जो भाव आहे रथ ओढण्याचा, आपल्याकडे फार फार वर्षापासून रथाची हे आहे, तर तो रथाचा ओढण्याचा भाव काय की भगवंता माझ्या हृदयात या, माझ्याकडे या, हा जो भाव आहे या भावनेने भगवंतांना स्वतःकडे खेचणे, हाच म्हणजे वैष्णव धर्म आहे. वैष्णवांचं जे सोहळे आहेत ना हेच आहेत. वारी असू दे, हा असू दे, आणखी म्हणून हे 4 धामापैकी आहे जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी हे बद्रीनाथ, उत्तरेकडचे बद्रीनाथ, दक्षिणेकडे रंगनाथ, केदारनाथ. नाही ते 4 धाम वेगळे आहेत, म्हणजे जे उत्तरेकडचे 4 धाम, पण मूळ जे 4 धाम आहेत ते 4 जे आहेत ते द्वारका, जगन्नाथपुरी, बद्रीनाथ, म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. तर पूर्वेला कोण आहेत? पूर्वीला जगन्नाथ. पश्चिमेला आहेत ते द्वारकानाथ, दक्षिणेला रंगनाथ आहेत रामेश्वरमच्या इथे, आणि वरती ह्याला बद्रीनाथ. तर हे 4 धामामध्ये भगवंत वेगवेगळ्या कारणांसाठी प्रकट झालेले आहेत. त्याबद्दल आपण कधीतरी परत एकदा बोलू. आणि तेच भगवंत महाराष्ट्रामध्ये भूवैकुंठामध्ये विठ्ठल म्हणून, द्वारकानाथ म्हणजेच भगवान विठ्ठल आहेत. ठीक आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 29 तारखेला कणकवलीला संध्याकाळी 4 वाजल्यापासून जगन्नाथ रथयात्रा आहे. तर त्या रथयात्रेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. तर त्या दिवशी आपण सगळ्यांनी जरूर उपस्थित राहा. आता 4 दिवसानंतरच आहे. तर आम्ही ग्रुपवर टाकतो इन्व्हिटेशन त्याचं. तर आपण सगळ्यांनी जरूर तिथं कणकवलीला उपस्थित राहा. आणि 7 वाजता प्रवचन असेल. आमचे एक गोव्यातले एक ब्रह्मचारी आहेत, श्याम रसिक प्रभू, खूप सुंदर प्रवचन सांगतात. तर ते त्या दिवशी येणार आहेत आणि आपल्याला सगळ्यांना प्रसाद, महाप्रसाद आणि भगवान जगन्नाथांची रथयात्रा, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद, म्हणजे वारीचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल छोट्या प्रमाणावर तर आपण रथयात्रेमध्ये सहभागी होऊ शकता. ठीक आहे. आज आपण इथंच थांबू. हरे कृष्ण.
सगळ्यांना विनंती आहे की एकदा हरे unmute- कृष्ण. हरे कृष्ण महामंत्राचा जप करूया आपण एकदा. सगळ्यांनी एकदा अनम्यूट करा कृपा करून. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण, कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण. धन्यवाद सगळ्यांचे. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण.